सुचेता, माझे काही ट्रेकर मित्र आहेत, हायकर मित्र आहेत तुझ्यासारखे, आणि त्यांना मी विचारतो की अरे चांगला सुखाचा जीव दुःखात घालून शनिवार रविवारची सुट्टी इतर अनेकांच्या मते फुकट घालवून कशाला भटकता दऱ्याखोऱ्यामध्ये, कशाला जाता जंगलामध्ये. तर ह्याच्यावरती माझे मित्र मला सांगतात सोपं आहे, बिकॉज दे आर देअर. ते जंगल आहे, ते डोंगर आहेत, ते तिकडे आहेत आणि म्हणून आम्ही तिथे जातो. म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की एक हाक असते, त्या निसर्गाची एक हाक असते, त्या साहसाची एक हाक असते. तुझ्या कानावरती ही हाक कशी आली ग? खरं सांगायचं तसं खूप मागे जाऊन मला अगदी ट्रेस बॅक नाही करता येणार, पण मला आठवत आहे तसं मला खूप फिरायला कायम आवडतच आलेलं आहे. आणि अगदी सुदैवाची गोष्ट म्हणजे मी पुण्यामध्ये राहिले वाढले, त्याच्यामुळे पुणे हे सह्याद्री पुण्याच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अगदी उठून माझ्या मनामध्ये आलं त्यावेळेला मी सिंहगडला जाऊन सिंहगड चढू शकते, इतकी हाकेच्या अंतरावर हे सगळे डोंगर आहेत. पुण्यामध्ये टेकडी आहे, वेताळ टेकडी आहे. त्यामुळे हे सगळं असं आजूबाजूलाच होतं. त्याच्यामुळे ती हाक अशी नक्की कुठून तरी दूरवरून आली आणि मग मी त्याला प्रतिसाद दिला असं नाही झालं. पण मला खूप लहानपणापासून खूप भटकायला फिरायला हे आवडतच होतं. 12-15 वर्ष तर मी अगदी ॲक्टिवली हे सगळं करते आणि त्याच्यामधनं मग हळूहळू मला मनापासून एन्ड्युरन्स स्पोर्ट्सची खूप आवड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लॉंग डिस्टन्सेस असतात, म्हणजे लॉंग डिस्टन्स रनिंग आहे, लॉंग डिस्टन्स सायकलिंग, ट्रेकिंग अगदी पहिली प्रायोरिटी, पहिलं प्रेम ट्रेकिंग आहे आणि त्याची खूप जास्त आवड आहे. ह्या इव्हेंट्स तुम्हाला ज्या प्रकारची शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक आव्हानं ज्या प्रकारची देतात, ती आव्हानं पेलायला आणि ती चॅलेंजेस स्वीकारायला मला मनापासून खूप आवडतं. आम्हाला ऐकताना इतकं सगळं छान वाटतंय, पण शिक्षण, अभ्यास वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि पालक म्हणजे घरची मंडळी ह्यांचा कसा प्रतिसाद होता ग? माझे जे पालक होते, मला हे खूप लकी मी स्वतःला म्हणवते की मला दोन्ही माझे आईवडील असे लाभले की त्यांनी मला याच्यामध्ये कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. की तुला काय करायचं आहे ते तू 100% कर. म्हणजे जर तुला त्याच्यावर कॉन्फिडन्स असेल की मी करते हे, हा माझा चॉईस, मी डोळसपणे करते आहे, तर तू नक्की कर. तू BA संस्कृत आहेस, MA मराठी आहेस आणि आता तर तू सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतेस. हे कसं काय झालं? मला तेव्हा आर्किओलॉजी करायचं होतं, म्हणून मी हिस्ट्रीमध्ये BA केलं आणि त्याच वेळेला दुसऱ्या एका विद्यापीठामधून संस्कृतमध्ये सुद्धा BA केलं. पण याचबरोबर मी मगाशी जे म्हणलं की माझ्यातला तो एक परफॉर्मर आणि भाषेची आवड, त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडायचं, खूप आधीपासून लिहायला आवडायचं. तर ते जोवर मी ग्रॅज्युएट होत होते तोवर मला तो आर्किओलॉजी हा थोडासा बाजूला पडला आणि लिहिण्याची आवड जास्त उफाळून आली. म्हणून मग मी मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम केलं. जर्नलिझममधून परत एकदा तो डोळसपणे निर्णय घेतला आणि IT मध्ये गेले. पण आता IT क्षेत्रामध्ये गेले त्यावेळेसुद्धा मी टेक्निकल अजिबात मला बॅकग्राऊंड नाही आहे, कॉम्प्युटर किंवा याची. तर मी जेव्हा IT क्षेत्रात आले त्यावेळेला टेक्निकल रायटिंग नावाचं क्षेत्र खूप नवीन होतं. तर त्याच्यामध्ये ह्या क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर बेसिक अट अशी असते की तुमची भाषा खूप चांगली लागते. आणि जरी मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेलं असलं तरी मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे इंग्लिश पण मी तेवढंच जास्त वाचायची, इंग्लिशवर पण तितकंच चांगलं प्रभुत्व होतं. आणि दुसरं म्हणजे काही टेक्निकल कॉन्सेप्ट्स तुम्ही समजून घेऊन त्या सोप्या भाषेमध्ये ते सॉफ्टवेअर वापरणाऱ्या युजरला समजावून सांगणं, हे जॉब प्रोफाईल असतं याचं. तर हे जाणून घेतल्यावर मी या क्षेत्रामध्ये गेले, कारण बेसिक माझं जे क्वालिफिकेशन होतं ते भाषा होतं आणि लिहिण्याची आवडही होती. या सगळ्या कारणांमुळे मी या क्षेत्राकडे गेले आणि आता जवळजवळ 9 वर्ष तर सॉफ्टवेअरमध्येच आहे. हे जे गोबीचं वाळवंट आणि त्यातलं साहस, हे सगळं तुझ्या समोर कसं आलं? ही कल्पना कशी आली? त्याची आखणी कशी तू केलीस? आणि तो सगळा प्रवास आम्हाला सांग, आम्हाला तू खूप ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. गोबी 2011 असं या एक्सपिडिशनचं नाव होतं. हे जे एक्सपिडिशन होतं ते मंगोलियामधलं जे गोबीचं वाळवंट आहे, ते गोबीचं वाळवंट पश्चिमेकडून पूर्वेकडे
चालत पार करणं अशी ही मोहीम होती. जगामध्ये पहिलाच अटेम्प्ट होता हा हे वाळवंट चालत पार करण्याचा आणि ग्रुपनी चालत पार करण्याचा. या मोहिमेची माहिती मला एक ग्लोब ट्रूपर नावाचं पोर्टल आहे, वेब पोर्टल, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या साहसी मोहिमा असतात त्यांची माहिती या पोर्टलवर पोस्ट होत असते. निवड प्रक्रियेत असं होतं की एकतर तुम्हाला म्हणजे काही बेसिक निकष त्यांचे होते की तुम्हाला साधारणपणे 7 ते 8 किलोचं वजन घेऊन तुम्हाला 30 ते 35 किलोमीटर अंतर पार करता आलं पाहिजे, म्हणजे चालता आलं पाहिजे, हा एक निकष होता. अर्थात ह्याच्यात असं होतं की ही जी निवड करणारे आमचा मोहिमेचा जो नेता होता तो रिप्ली डेव्हनपोर्ट नावाचा, डेन्मार्कचा, तो तिकडून म्हणजे हे सगळं रिमोट चाललेलं होतं. त्याच्यामुळे तो इथे येऊन प्रत्यक्ष ती सगळी त्यांनी टेस्ट घेणं हे पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे हे जे सगळं होतं, ही कमिटमेंट जी होती ही स्वतःकडनंचीच होती. म्हणजे मी माझ्या मनाला जर मला माहिती असेल खात्रीने की मी हे करू शकते आत्ता आणि जे काही ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे ते मी नक्की करू शकीन आणि त्या पद्धतीने पुढे परफॉर्म करू शकीन मोहिमेमध्ये, तरच मी त्या मोहिमेत सहभागी होणं अपेक्षित होतं. म्हणजे ही सगळी जी कमिटमेंट होती ती माझ्याकडनंची होती, कारण त्याला इकडे येऊन ते सगळं टेस्ट करायचं काही पॉसिबल नव्हतं. आणि याशिवाय आधी काय केलेलं आहे हे बघितलं, आधीची बॅकग्राऊंड, आतापर्यंतचा परफॉर्मन्स बघितला आणि स्काईपवर इंटरव्ह्यूज झाले काही. म्हणजे एकूण ॲडव्हेंचरकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, तुम्ही आउटडोअरमध्ये किती कम्फर्टेबल आहात. कारण या मोहिमेचा काही चॅलेंजेस होते ह्याच्यामध्ये ठळक. त्याच्यातलं एक चॅलेंज असा होता की हे पहिल्यांदाच होणार होतं. ही आमची टीमचा फोटो आहे. या एक्सपिडिशनमध्ये आम्ही 9 देशांमधले 13 लोक सुरुवातीला सहभागी झालेलो होतो. 13 जणांमधल्या आम्ही 7 जणांनी हे एक्सपिडिशन पूर्ण करू शकलो. भारतामधून एक्सपिडिशन पूर्ण करणारी मी एकटी होते. हे मंगोलियाचं लोकेशन आहे. मंगोलिया देश अगदी फक्त आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात फक्त नावच ऐकलेलं आहे, तर मी भारत तिथे दाखवलेला आहे. त्या भारताच्या कंपॅरिझनमध्ये मंगोलिया कुठे आहे ते दिसेल. रशिया आणि चायना यांच्यामध्ये मंगोलिया आहे, जो ग्रीन कलरनी दाखवलेला आहे तो. आणि हे जे गोबीचं वाळवंट आहे ते चायना आणि मंगोलिया या दोन्ही देशांमध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि आम्ही जे वाळवंट पार केलं ते मंगोलियन गोबी डेझर्ट होतं. या मोहिमेबद्दलच्या काही क्विक फॅक्ट्स आहेत या, की हे जे गोबीचं वाळवंट होतं ते 5th लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड आहे आणि एशियाज लार्जेस्ट डेझर्ट, आशिया खंडातलं सर्वात मोठं वाळवंट आहे. या वाळवंटाची अजून एक खासियत अशी आहे की ते थंड वाळवंट आहे, कोल्ड डेझर्ट. याचा अर्थ असा की तिकडे उन्हाळाही तेवढाच तीव्र आहे आणि हिवाळासुद्धा तेवढाच तीव्र असतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये हे संपूर्ण वाळवंट बर्फानी आच्छादलेलं असल्यामुळे तिथे अशा प्रकारचं काही एक्सपेडिशन करणं शक्यच नाही आहे, कारण तिथे चालताच येत नाही. आणि उन्हाळाही तेवढाच तीव्र असतो. आमचं जे एक्सपेडिशन होतं ते आम्ही उन्हाळ्यामध्ये केलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही जे अंतर पार केलं ते 1626 किलोमीटरचं अंतर, म्हणजे साधारण 1000 मैलाचं अंतर होतं. तर हे कंपॅरिझन जर बघितली आपण की 1626 किलोमीटर म्हणजे किती, तर 16,093 फुटबॉल फील्ड्स एवढं साधारणपणे ते अंतर आहे. आणि ते आम्ही 51 दिवस 11 तास आणि 40 मिनिटं एवढा वेळ लागला आम्हाला हे सगळं चालत जाण्यासाठी. हे जे ग्रीन डॉट्स दिसत आहेत हा संपूर्ण मंगोलिया आहे, पांढऱ्या आउटलाईननी दाखवलेला. आणि ते जे ग्रीन डॉट्स आहेत ते आमच्या कॅम्प्सचे पॉईंट्स आहेत. ते 51 दिवसामध्ये पहिल्या दिवसापासनं ते 51व्या दिवशीपर्यंत काय काय झालं आणि त्याची क्रोनॉलॉजी काय होती हे सांगण्यापेक्षा मला असं वाटलं की मी त्याच्यामधनं काय काय लेसन्स मला मिळाले, ह्याच्यातले जे टेकअवेज आहेत ते जर मी सांगितले आणि त्या अनुषंगाने एक्सपिडिशनबद्दल बोलत गेले तर ते जास्त चांगलं होईल. म्हणून मी काही ठळक टेकअवेज त्याच्यामधले सांगते. पहिली गोष्ट आहे इम्पॉसिबल इज नथिंग. म्हणजे जेव्हा मी या एक्सपिडिशनला जायचं असा विचार करत होते त्यावेळेला अनेक गोष्टी अशा होत्या ज्यामुळे मला असं वाटावं की मी हे नक्की करू का, म्हणजे बरोबर करते का मी, किंवा हे शक्य होईल का नाही मुळात.
तर अनेक गोष्टी होत्या. एक म्हणजे याचा खर्च होता. हो. तर साधारणपणे याच्यासाठी मला 5 लाख रुपये खर्च येणार होता. आणि ते सगळे तुला उभारायचे? ते सगळे मला उभे करायचे होते. म्हणजे साहस आपलं. हो. आणि त्याच्यासाठी पुंजी जी लागते ती पण आपणच उभी करायची. अशा अनेक लोक म्हणतात की काय म्हणजे वर आलेत पैसे म्हणून हे आहे जाते का, किंवा एवढे कष्टाने कमवलेले पैसे तुम्ही इथे हे करणार का. हा एक विचार होता की मग मी हे 5 लाख रुपये इथे घालवू का, मी अजून काहीतरी करू, मग मी कार घेईन नवीन, असं का नाही करायचं. तू काय उत्तर दिलं स्वतःला? नाही, हे माझ्या स्वतःला उत्तर दिलेलं असं होतं की ह्या क्षणी मला हे किती तीव्रतेने करावंसं वाटतंय, कारण ते टरेन नवीन होतो, तो सगळा अनुभव नवीन होता. त्याच्यानंतर हे पहिल्यांदा होणार होतं जगामध्ये. त्याच्यानंतर जगातल्या त्यांच्या देशामध्ये नाव कमावलेले ट्रेकर्स याच्यामध्ये येणार 13 ट्रेकर्स, त्यांच्याबरोबर अशा पद्धतीचा ट्रेक करायची संधी मिळणं ही एक खूप अपूर्व संधी होती माझ्यासाठी. हे सगळं शिकायला त्यांच्याबरोबर मिळणं ही सुद्धा, त्यामुळे ही अजिबात गमवायची नाही असं मला अगदी खात्री होती याची. हे एक्सपिडिशन 60 दिवसांचं ॲक्च्युअल होतं, त्याच्यामुळे त्याच्या आधीचे नंतरचे दिवस असं पकडून मला जवळजवळ 3 महिने काढायला लागणार होते. कारण हे सगळं करायचं तर मला दिवसातले कमीत कमी 4 तास मला ट्रेनिंगसाठी द्यायला लागणार होते. त्यामुळे ते 4 तास मी जॉब आणि हे सगळं करून कसं काढणार. तुमच्या मनात जर ते खूप स्ट्रॉंग असेल ना तर एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस असं होतं. मला आठवते की मी ज्या वेळेला पहिली गोष्ट अशी केली की मी ऑफिसमध्ये आमचे जे सिनियर डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला 3 महिन्याची सुट्टी लागणार आहे. तर त्यांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की किधर जा रही हो. त्यामुळे मला असं एकतर थोडंसं माझं बर्डन हलकं झाल्यासारखं वाटलं. मला असं वाटलं की हा माणूस आपल्याला पक्क ओळखतो, म्हणजे याला माहिती आहे की ही 3 महिन्याची सुट्टी घेऊन सुट्टीच्या अर्थी मागते, त्यात ही कुठेतरी मोठ्या एक्सपिडिशनला जाणार आहे. आणि मग माझं पुढचं सगळं बोलणं एकदम सोपं होत गेलं. मग मी त्यांना हे सगळं सांगितलं आणि ही वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि त्यांनी मला सांगितलं की हो सुट्टीचं लगेच करून टाकू आपण, आणि ह्याच्यामधल्या खर्चाला काही म्हणजे सिमॅन्टेकला काही स्पॉन्सरशिप वगैरेला काही हे आहे का, स्कोप आहे का. मला असं झालं होतं की नेकी और पूछ असं झालं होतं मला की हो अर्थातच आहे असं झालं. आणि मग त्याच्यानंतर सगळं असं ते सोपं होत गेलं. मग मला लक्षात आलं की मी जेवढं या गोष्टीचं दडपण घेते आहे तेवढं दडपण घ्यायचं कारण नाही आहे. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यानंतरचा एक भाग होता तो ट्रेनिंगचा होता की मी हे कसा वेळ काढू. तर तेही मॅनेज झालं. माझं रोजचं फिटनेस शेड्यूल तर चालूच असतं नेहमीच. म्हणजे आणि अशा प्रकारच्या मोहिमा तुम्ही जर करायच्या असतात, म्हणजे हे सिरियसली हे क्षेत्र जेव्हा तुम्ही निवडता त्यावेळेला असं तर होत नाही की मला आज वाटलं आणि मग मी आज तयारीला सुरुवात केली आणि 4-5 महिन्याच्या तयारीने मी एक्सपिडिशन केलं. तर तुम्ही रोज अनेक वर्ष त्या टचमध्ये जेव्हा राहता तेव्हा त्याच्यावर तुम्ही काहीतरी पुढचे मजले बांधू शकता आणि मग ते उभं राहतं. मी असं केलं की माझं ऑफिस हे माझ्या घरापासून साधारणपणे 11 किलोमीटर अंतरावर आहे. तर मग मी असंच करायची की मी घरापासून ऑफिसपर्यंत चालत जायची आणि चालत परत यायचे. मग त्यातल्या त्यात मी अँकलला वजन बांधून, इथे वेट्स बांधतात ती वेट्स बांधून चालणं, म्हणजे त्यातल्या त्यात मग ती इंटेन्सिटी वाढवत गेले. किंवा मग सॅकमध्ये वेट घालून ती सॅक घेऊन चालणं, अशा पद्धतीचं करायचं. म्हणजे शेवटी मला असं झालं की हे सगळं होतं. आपल्याला फक्त ते सुरुवातीला असं वाटत असतं की केवढं अवघड आहे. म्हणजे 3 प्रकार असतात असं मला वाटतं की एक खूप सिम्पल गोष्ट, एक डिफिकल्ट गोष्ट आणि एक इम्पॉसिबल गोष्ट. तर सिम्पल गोष्ट जी असते त्याचा तुम्ही विचारही करत नाही. म्हणजे तुम्ही अगदी ती प्रतिक्षिप्त क्रिया असावी त्या वेळी तुम्ही ती करून जाता. डिफिकल्ट गोष्ट जी असते त्याचा तुम्ही थोडासा विचार करता, त्याचं प्लॅनिंग करता आणि ती करता. आणि इम्पॉसिबल जी गोष्ट असते असं तुम्हाला वाटत असतं ती गोष्ट खरं म्हणजे अशी असते की ज्याला थोडासा जास्त वेळ लागणार असतो, पण ती इम्पॉसिबल नसते. इट इज जस्ट दॅट इट्स गोइंग टू टेक अ लिटल बिट लॉंगर. म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की अरे बापरे ती इम्पॉसिबल गोष्ट आहे, कारण तुम्ही ती गोष्ट कायम कुठल्या तरी टाईम फ्रेमच्या अगेन्स्ट सारखी ती जोखत असता. त्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे हे अशक्य आहे. पण ती टाईम फ्रेम जर तुम्ही डोक्यातनं काढून टाकलीत आणि जर तुम्ही स्वतःला थोडासा जास्त वेळ दिलात तर ती इम्पॉसिबल गोष्टसुद्धा 100% घडते. दुसरं या सगळ्या मोहिमेमधनं मला मिळालेली शिकवण आहे की पेन इज टेम्पररी आणि प्राईड इज फॉर एव्हर. हा जो फोटो आहे हा लान्स आर्मस्ट्रॉंगचा फोटो आहे.
खूप जणांना माहिती असेलच लान्स आर्मस्ट्रॉंगबद्दल. जगामधले सगळे एन्ड्युरन्स ॲथलीट्स जे आहेत त्यांचा देव आहे हा. माझ्या बाबतीमध्ये एक्सपिडिशनमधला टर्निंग पॉईंट असं मी म्हणेन हा ठरला, ज्या ठिकाणी मला हा साक्षात्कार झाला की पेन इज टेम्पररी, प्राईड इज फॉर एव्हर. तर आमचा जो आम्ही काय करायचो की रोज एक एक जण एकेका उंटाला धरून चालायचं. हे खूप अवघड जायचं, कारण उंट खूप जास्त फास्ट चालतो तुमच्यापेक्षा. एकतर उंच उंट, त्याच्यामुळे त्याची एक एक ढांग खूप मोठी मोठी असते. त्यामुळे तुम्हाला जर उंटाबरोबर, आणि याच्यापेक्षा अजून एक जास्त गोष्ट म्हणजे ते त्याचंच टरेन आहे ना उंटाचं, त्याच्यामुळे तो त्याच्यात साहजिकच फास्ट चालतो. आणि तुम्हाला जर त्या उंटाबरोबर चालायचं असेल तुम्हाला लिटरली धावावं लागतं. आणि मग प्रत्येक माणसाला दिवसातले 30 किलोमीटर रोज धावायचं हे खूप दमछाक करणारं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही असं करायचो की आम्ही 3-3, 4-4 उंट एकमेकांना बांधायचो दोरीनी आणि त्यांच्याशी एक ट्रेन करायचो आणि एक एक जण ती ट्रेन लीड करत चालायचा. म्हणजे असं व्हायचं की प्रत्येकाला सुटं पण चालायला मिळायचं आणि उंटांना घेऊनसुद्धा चालायला लागायचं. तर एक दिवस असा होता की ज्या वेळेला माझ्या उजव्या हातामध्ये 3 उंट होते आणि आमचा जो लीडर होता रिपली म्हणून, तो माझ्या डाव्या बाजूनी चालत होता, त्याच्याकडे 4 उंट होते. आणि मागून येणाऱ्या आमच्या ग्रुपनी त्या रिपलीला ओरडून सांगितलं की त्याचा जो शेवटचा उंट आहे तो सुटला आहे. आणि त्याची दोरी सुटली होती आणि तो पळत सुटला होता. उंटाच्या पाठीवर आमचं सामान असायचं, तर ते सामान घेऊन तो उंट पळत सुटला होता. तर रिपलीनी त्याचे उरलेले जे 3 उंट होते तेही माझ्या हातात दिले आणि रिपली त्या दुसऱ्या उंटाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावला. त्यामुळे त्या एका क्षणाला माझ्या उजव्या हातात 3 माझे उंट होते आणि डाव्या हातामध्ये 3 उंट होते, असे 6 उंट माझ्याकडे होते. पण बाय दॅट टाईम आम्ही सगळेच जण उंटांच्या बाबतीत एकदम कम्फर्टेबल झालेलो होतो. त्यामुळे मला त्याची भीती नाही वाटली की 6 उंट आता मी कसं हाताळू वगैरे. पण कदाचित त्याचमुळे मी एकदम बेसावध अशी बिंदास तिथे उभी होते एकदम. आणि मला हेही कळलं नाही की ते 6 उंटांनी असा घेराव केव्हा घातला मला, हेही माझ्या लक्षात आलं नाही. अचानक कुठल्या तरी उंटाने मला जोरदार लाथ मारली आणि माझ्या उजव्या मांडीवर त्या उंटाची लाथ बसली. आणि ती तुम्ही इमॅजिन करू शकता, उंट असा एवढा आणि त्याचं असं एवढं मोठं ते एक पाऊल आणि त्याची लाथ मला ती बसली. ती एवढी फोर्सफुल होती की अशी अंधारी सगळी डोळ्यापुढे आली. माझ्या हातातनं ते 6ही उंट सुटले, अर्थातच त्यांच्या दोऱ्या सुटल्या. ते 6ही उंट वेगवेगळ्या दिशांना पळत सुटले आणि मी अशी हवेमध्ये उडले आणि परत खाली पडून अशी 2दा बाउन्स होऊन माझ्या डाव्या खांद्यावर मी पडले. तर त्यावेळेला मला ती अंधारी त्या ह्याच्यामध्ये मला काही, माझ्या मनात त्यावेळेला पहिला विचार असा आला की एक्सपिडिशन संपलं आपलं इथे, असं झालं मला की आपल्या पायाला खूप जास्त दुखापत झालेली आहे, आता उठता येत नाही आहे आणि तो इतकं जास्त पेन आहे ते की आता कसं करू मी, शक्य नाही असं वाटलं. आणि मग ते थोड्या वेळाने सगळेजण आले, काही जण उंटांना घ्यायला गेले, काही जण माझ्या इथे. मग ते पाणी वगैरे हे सगळं करून मी म्हणलं की बघू आता मला उठता तरी येत आहे का. मग उठून बघितलं तर खूप जास्त दुखत होतं, पण मला निदान उठता आलं. पाय हलवून बघितला, कुठे फ्रॅक्चर नाही ना, फ्रॅक्चर काही नव्हतं. आणि मग पण मी लंगडत होते. मग तो सगळा दिवस तसाच गेला, असा लंगडत 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 पूर्ण केला. आणि मला तेच विचार येत होतं की आता असंच जर करायचं असेल तर कसं होणार आपलं हे असं लंगडत. पण मी सारखा तो विचार मागे टाकायचा प्रयत्न करत होते आणि हे सांगत होते स्वतःला की हे टेम्पररी असणार आहे, इट इज जस्ट अ पासिंग फेज, कारण हे कायम अजिबात राहणार नाही आहे. ह्याचं अजून एक तो म्हणतो लान्स आर्मस्ट्रॉंग की क्विटिंग इज फॉर एव्हर. म्हणजे आत्ता जर मी इथे क्विट केलं तर ते आयुष्यभर माझ्याबरोबर राहणार की मी क्विट केलं आणि आय कुड नॉट एन्ड्युअर दॅट पेन. तर आणि हा जो विचार आहे तो फार सलत राहणारा विचार आहे क्विट करणं हा. माझ्या डोक्यामध्ये हे पक्कं होतं की जोवर मला अशी इंजुरी होत नाही की मला उठताच येत नाही आणि मला पाऊलच टाकता येत नाही आहे, तोवर क्विटिंगचा विचार अजिबात करायचा नाही, हे अगदी पक्कं डोक्यामध्ये होतं. त्यामुळे हे त्यावेळेला मी सतत सांगत राहिले आणि आय कुड डू इट. म्हणजे नंतरचे काही दिवसांनंतर माझा तो पाय बरा झाला. तेवढे दिवस खूप पेनफुल गेले, परत तो पाय बरा झाला. पण नंतरचं सुद्धा एक्सपिडिशन संपेपर्यंत मला नंतर कळलं की त्या सगळ्या उंटाच्या लाथेच्या प्रकारामध्ये माझ्या पायापेक्षा जास्त दुखापत माझ्या खांद्याला झालेली होती.
कारण मी खांद्यावर पडले होते. तो खांदा मी पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला सारखं पायावर लाद बसल्यामुळे ते तसंच वाटत होतं. तो माझा खांदा निखळला होता आणि नंतर मला ती सॅक पाठीवर घेऊन चालणं फार पेनफुल व्हायचं. म्हणजे पाठ इतकी दुखायची, खांदा दुखायचा की काय करू असं. मग ती रोज मी अनेक ट्रायल घ्यायचे की मी एकाच खांद्यावर सॅक घेते, कारण दुसऱ्या कोणाला तरी माझी सॅक घे म्हणणं हे चुकीचंच होतं, कारण प्रत्येकाकडे आपापलं वजन होतं. त्यामुळे ते माझं मलाच घेऊन जायला लागत होतं. पण हे सगळं पॉसिबल झालं. इट्स ऑल इन द माइंड. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आमच्या एक्सपिडिशनमध्ये 13 जण सहभागी झालेले होते. माझ्या स्वतःच्या मते त्यातले सगळेजण फिजिकली हे करायला केपेबल होते, पण त्यातले 7 जण पुढपर्यंत जाऊ शकले. तर या 7 जणांचा जो आपण समजा डिफरन्शिएटिंग फॅक्टर काही काढायचा झाला तर मला तो असा सांगता येईल की ती मानसिक क्षमता, विल पॉवर आणि स्टेबिलिटी मनाची हे होतं. या सगळ्या डेझर्टमधून, वाळवंटातून जाताना तुम्हाला ओॲसिस पण? हो, आम्हाला मिराज आणि ओॲसिस दोन्ही दिसलं. मिराज म्हणजे मृगजळ तर आम्हाला रोजच दिसायचं, पण ओॲसिस सुद्धा आम्हाला एकदा दिसलं. आणि ते म्हणजे तुम्हाला कल्पना करता, म्हणजे तुमचा डोळ्यावर विश्वास बसत नाही इतकं ते सुंदर असतं. म्हणजे तुम्ही असं रेताड ह्याच्यातनं चालताय आणि तुम्हाला अचानक असा एक मोठा ग्रीन पॅच दिसतो, जिथे सगळं ग्रीन आहे, खूप छान ग्रीन झाडं, नॅचरल पाण्याचा स्रोत, असं सगळं असतं. म्हणजे तो एक खूप सुखावं, म्हणजे तुमच्या सगळ्या त्या पंचेंद्रियांना सुखावणारा तो अनुभव असतो, कारण ते सगळंच इतकं थकलेलं असतं, सगळीच तुमची इंद्रिय, की ते सगळा रिज्युविनेटिंग अनुभव होता तो. तर हे जे सगळे क्षण असतात ते निभावून नेणं हे खूप महत्त्वाचं त्यावेळेला होतं. त्यामुळे मी म्हणते की इट्स ऑल इन द माइंड. वेन यू थिंक इट्स लिमिट, इट्स नॉट. आमच्याबरोबर एक व्हॅन असायची. ती व्हॅन अशासाठी होती की आमचं 60 दिवसांचं सगळा शिधा अन्नाचा आणि पाणी हे सगळं कॅरी करण्यासाठी ती व्हॅन होती. ते रशियन मिलिटरी व्हेकल होतं, त्याच्यामुळे ते कुठल्याही टरेनवरनं ते चालू शकायचं. तर सकाळी आम्ही ज्या वेळेला आमचा कॅम्प सोडून निघायचो त्यावेळेला आमच्याबरोबर एक कुक होती. ती ते सगळं आमचं कुकिंग वगैरे करून साधारणपणे दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ती व्हॅन आम्हाला गाठायची कुठेतरी. तर खूप वेळेला असं व्हायचं की ती व्हॅन आम्हाला शोधूच नाही शकायची. मी पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करायचे, असं मनात आणायचे की मी सकाळी उठीन, मग 7ला ब्रेकफास्ट होईल, मग काहीतरी दुपारी लंच होईल, मग त्याच्यानंतर थोडी रेस्ट घेऊ, मग आम्ही 5 वाजता कॅम्प करू, असा सगळा दिवस डोळ्यासमोर आणायचे. पण ह्याच्यामधलं काही एक जर झालं नाही ना तर मला फार फ्रस्ट्रेशन यायचं, कारण असं माझं ते सगळं प्लॅनिंग आहे, मग ते सगळं असं बिघडायचं. असं व्हायचं की मी अशी सगळी तयारी केली, असं नाही झालं तर मग कसं, असं जेवण, मग ती भूक नाही कंट्रोल व्हायची, त्यावेळेला नाही मिळालं तर मग असं फ्रस्ट्रेशन यायचं. मग नंतर मला लक्षात आलं की हा सगळा इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द एक्सपिडिशन. त्याच्यानंतर असं व्हायचं की खूप वेळेला असं व्हायचं की मला अशी पुढे 5-6 किलोमीटरवर ती व्हॅन दिसायची. काही वेळेला ती आधीच आलेली असायची, मग मला दिसायची, मग वाटायचं वा आता काहीतरी बहुधा लंच टाईम असणार आहे, आणि मग आपण तिथे गेलो की, आणि असं झालेलं असायचं की आता इतकं लिमिट झालं, मी थकून गेली आहे मी, आता मी तिथे गेल्यावर कोसळीन अशी. कॅम्प असेल तर आता मी पहिल्यांदा गेल्यावर कोसळीन, तंबूत जाऊन अशी एकदाची मी झोपीन. असं व्हायचं की मी तिथे पुढे गेले तर एक व्हॅनच्यापासून 200-300 मीटरवर असले तर व्हॅन पुढे निघून जायची. मग मला कळायचं की अच्छा, म्हणजे बहुधा अजून वेळ नाही झालेली, कारण तिथे वेळेचा काहीच अंदाज येत नाही. जोवर तुम्ही घड्याळ बघत नाही तोवर कळत नाही की किती वाजलेत. मग मला कळायचं की अच्छा, म्हणजे आत्ता लंच टाईम नाही आहे बहुधा, किंवा संध्याकाळ असेल तर अजून बहुधा कॅम्पची वेळ नाही झालेली, अजून एक 6-7 किलोमीटर तरी आपल्याला जायला लागेल. मग त्यावेळेला माझ्याकडे दुसरा चॉईस नव्हता चालणं याच्या पलीकडे, पण मग मी चालू शकायची जर एक्स्ट्रा जे काय 5-6 किलोमीटर येते. तेव्हा मला कळलं की आत्ता माझ्या शरीराला जे वाटतंय की आता लिमिट आहे, आता मी थकले, आता याच्या पलीकडे माझं एक पाऊलही पडणार नाही, तर खरं म्हणजे तसं नाही आहे. इट वॉज नॉट माय लिमिट. ॲक्च्युली इट वॉज नॉट माय लिमिट. माझं मन फक्त मला सांगायचं की आता तू थकलीस, थांब. पण जर मी त्याला समजावलं की असं काही नाही आहे, थकलेलं वगैरे काही झालं नाही आहे, अजून पण आपल्याला चालता येईल, तर मला चालता यायचं. हे माझ्याकडे काही फोटोज आहेत एक्सपिडिशनमधले.
आमच्या मंगोलियामध्ये हा जो आता टार रोड दिसतोय तो रोड मंगोलियामध्ये अख्ख्या देशामध्ये असा रोड हा 200 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे. हे अशा पद्धतीचं सगळं टरेन होतं, वाळ रेताड. आणि हे आमचे सुरुवातीचे 12 उंट. ह्याच्यावरनं त्या सगळ्या मॅग्निट्यूडची कल्पना येईल की ही आम्ही दिसते ती उंट आहेत आणि असंच एक्झॅक्टली दिसतं की नुसती रेती दिसत राहते क्षितिजापर्यंत. ते जे डॉट्स दिसत आहेत तिकडे निळे तो आमचा कॅम्प आहे. हे मागे जे दिसतंय ते सँडस्टॉर्मची सुरुवात आहे ती. सँडस्टॉर्म सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेला अनुभवायला मिळाले. आणि सँडस्टॉर्म ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला काहीच करता येत नाही, तर तुम्हाला फक्त एका जागी थांबून राहणं, याच्या पलीकडे काही तुम्ही करू शकत नाही. कारण जवळजवळ 80-85 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत असतात आणि ही मोठे मोठे ती जी रेती आहे ते दगड त्या वाऱ्यांबरोबर उडतात. हा सँडस्टॉर्मच्या वेळेसचा पोशाख आहे माझा, ही मीच आहे. ही सिंगापूरची माझी तिथे खूप मला म्हणजे या एक्सपिडिशनमधले हे जे मी टेकअवेज सांगितलेला त्यातला हा पुढचा टेकअवे आहे तो म्हणजे हिची मैत्री हा आहे. ही सिंगापूरची सिम इहोई म्हणून आहे. तिथे सकाळी साधारण 5-5:15 वाजता सूर्य उगवतो, तो रात्री 9 वाजेपर्यंत असतो आणि तेवढ्याच तीव्र असतो, म्हणजे तितकंच प्रखर ऊन रात्री 9पर्यंत असतं. आणि एवढं क्लिअर आकाश, म्हणजे ती पण एक पर्वणी होती ते बघणं. हे जे पांढरे हे स्पॉट्स दिसत आहेत ते तिथल्या भटक्या लोकांची घरं आहेत ती. हे आम्हाला असं आठवड्यातनं एखाद्या दिवशी असं एखादं घर आम्हाला दिसायचं. हा जो दिसतोय तर हे पुढचं जे आहे ते खरं पाणी आहे आणि तिकडचं जे आहे ते खरं पाणी नाही आहे. हा माझा उंट आहे शॅडो. आमच्याकडे खूप चांगले मॅप्स होते ज्याच्यावर वॉटर सोर्सेस मार्क केलेले असायचे. त्याच्यामुळे हेही एक मोठं आमच्यासाठी जर 4-5 दिवसांनी चॅलेंज असायचं की पाणी शोधत कुठेतरी फिरायचं आणि मग जिथून जिथून जेवढं जेवढं पाणी मिळेल तेवढं हे करायचं. उंटांना ही थुंकण्याची एक भयंकर सवय असते आणि ते आम्हाला हा जो इथे दिसतोय तो ॲगी म्हणून आहे, तो आमच्याबरोबर लोकल गाईड म्हणून होता. त्याला मंगोलियन आणि इंग्लिश येत होतं. बुटांची वाट लागलेली होती खरं तर. हे सुरुवातीचे जे अनेक पेनफुल दिवस होते त्याच्यातलं हे. ब्लिस्टर्सनी चाळणी झाली होती पायाची नखं गेलेली होती सगळी. हा एक अतिशय थंड दिवस होता, त्यातला हा फोटो आहे. जेवण आहे हो, पास्ता. आमचा किचनचा टेंट आहे. हे अशा प्रकारची सोलर पॅनल्स आम्ही उंटाच्या पाठीवर ठेवायचो आणि तिथे सौर ऊर्जेला अजिबातच कमतरता नव्हती. त्यामुळे ती सोलर पॅनल्स चार्ज व्हायची पूर्ण दिवस आणि त्या पॉवरवरून आम्ही आमची काही डिव्हायसेस चार्ज करायचो. म्हणजे सॅटेलाईट फोन्स असतील किंवा कॅमेराच्या बॅटरीज वगैरे चार्ज करायचो. जो आहे याला ओवू म्हणतात. असं स्ट्रक्चर या वाळवंटामध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतं. आपल्या इथे जसं घाटाच्या ठिकाणी मारुतीचं किंवा काही ठिकाणी देवीचं देऊळ असतं तसं हे असतं. इथे काहीतरी तुम्ही ऑफरिंग करून पुढे जायचं अशी त्यांची. हा आमचा फिनिश पॉईंट आहे. हा तुमचा फिनिश पॉईंट आहे. या आम्ही तिघी मुली ज्यांनी फिनिश केलं त्या, ती एकदम उंच आहे ती ऑस्ट्रेलियाची लॉरेन म्हणून आहे, मग सिंगापूरची सिम आणि मी. आणि ही आमची 7 जणांची फिनिशर्सची टीम. मला असं नेहमी वाटत होतं की तुझ्या या सर्जनशीलतेच्या मागे खूप मोठं नियोजन पण आहे, हे आमच्या लक्षात आलं. आंधळी उडी कधीच नाही आहे, अभ्यासाची जोड आहे. आणि मुख्य म्हणजे तू ह्या सगळ्या प्रवासाकडे, म्हणजे मला काय जाणवत होतं माहिती आहे की तू आम्हाला 2 प्रवास सांगतेस. एक गोबीच्या वाळवंटातला तुझा बाह्य प्रवास सांगतेस आणि तुझ्या मनातला एक अंतर्गत प्रवास सुद्धा सांगतेस. ज्या खुणा उमटत होत्या त्या तुझ्या मनातल्या विकासाच्या खुणाही त्या वाळवंटातल्या तुझ्या पावलांच्या खुणाबरोबरही उमटत गेल्या. म्हणून एका अर्थानं तुझा हा गोबीचा प्रवास हा खूप साक्षात्कारी होता तुझ्यासाठी. अगदी नक्की. आणि तो साक्षात्कार तू आमच्यापर्यंत इतक्या छान पद्धतीने पोहोचवलास. खूपच आम्हाला सगळ्यांना मस्त वाटलं. आपण एक रॅपिड फायर राऊंड म्हणून घेणार आहोत. म्हणजे यांना निरोप देताना पटापट प्रश्न आणि पटापट उत्तरं.
मला वाळवंटही सुंदर दिसले कारण तिथे जायची खूप मनापासून इच्छा होती. माझं आवडतं पुस्तक. मराठीमध्ये साठोत्तरीची सगळी पुस्तकं मला आवडतात. नेमाडेंची खूप आवडतात, अगदी हिंदूपर्यंत. आणि रिसेंटली वाचलेलं तत्वमसी म्हणून आहे ध्रुव भटांचं. माझा आवडता खेळ म्हणजे ट्रेकिंग सोडून ट्रेकिंग सोडून लॉंग डिस्टन्स रनिंग. आवडत्या मित्रमैत्रिणींसाठीचा जेवणासाठीचा खास मेनू पावभाजी. मी निराशेच्या क्षणी स्वतःला सांगते की इट्स जस्ट अ पासिंग फेज, इट विल गो. वंडरफुल. आणि माझं आवडतं गाणं बरसात में हमसे मिले तुम ही सजन. खूप वा वा आवडतं. वा वा वा. तुझ्या पुढच्या सगळ्या संकल्पांसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.